तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी तुमचं राज भालेराव स्वागत करतो आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे टी विथ स्टार्स. आजचे आपले अतिथी शिर्डीतील नामवंत लेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांचं नाव आहे विशाल बर्डे. चला तर आजच्या एपिसोड मध्ये आपण त्यांचा जीवन प्रवास हा जाणून घेऊयात. तर मी स्वागत करतो विशाल बर्डे यांचं. नमस्कार. नमस्कार. मी तुमचं स्वागत करतो सर आपल्या कार्यक्रमामध्ये. सर्वप्रथम प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की तुमची जन्मभूमी कोणती आहे आणि कर्मभूमी कोणती आहे. नमस्कार, माझं नाव विशाल बर्डे. माझी जन्मभूमी संगमनेर तालुक्यातील समनापूर या गावी झाली. माझे वडील काही कामानिमित्त तिकडे होते आणि कर्मभूमी आणि माझ्या वडिलांचं मूळ गाव हेच शिर्डी. अच्छा, मग आता तुम्ही लेखक आणि दिग्दर्शक म्हणून पूर्ण वेळ काम करतात का? हो, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून मी पूर्ण वेळ आता याच क्षेत्राला दिलेला आहे. कधी वाटलं तुम्हाला या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण करावं? तसं तर पहिला मी लेखक म्हणून या क्षेत्रात आलो, नंतर दिग्दर्शक म्हणून या क्षेत्रात प्रवेश केला. कुठली अशी आठवण किंवा घटना आहे का की त्या घटनेने तुम्हाला असं वाटलं की मी लेखन करू शकतो, दिग्दर्शन करू शकतो? जेव्हा मी कामानिमित्त पुणे शहरात गेलो होतो, तर माझ्या मावशीच्या गावाला जाधववाडी म्हणून मावशीचं गाव आहे. तर त्या गावामध्ये एक चित्रपटाची शूटिंग आली होती. तर शूटिंग बघण्यासाठी मी गेलो. तर मला आवड ही लहानपणापासूनच होती या क्षेत्रात. तर शूटिंग बघता बघता मी बघितलं का तिथं डायरेक्टर वगैरे कसे काम करीत्या, लेखकचं काय काम राहतं. आता लिखाण मी करायचो, पण प्रॉपर लिखाण काय हे मला माहिती नव्हतं. तर त्यावेळेस मी त्या शूटिंगच्या वेळेस मी तिथले जे रायटर आहे त्या रायटरांना भेटलो आणि त्यांच्याकडून प्रॉपर स्क्रिप्ट कशी असते हे बघून घेतलं आणि त्यांनी मला काही मदत केली या क्षेत्रामध्ये. तू ह्या पद्धतीने रायटिंग करू शकतो आणि तिथून पुढे माझं लिखाणाचा प्रवास चालू झाला. तर सर, तुमच्या जीवन प्रवासाविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वात प्रथम मला हे सांगा की तुम्ही आतापर्यंत किती शॉर्ट फिल्म आणि किती चित्रपट बनवलेले आहेत? मी आतापर्यंत कमीत कमी 4-5 शॉर्ट फिल्म आणि एक चित्रपट बनवलेला आहे, जो आता सध्या त्याचं म्युझिकचं काम चालू आहे, वाली नावाचा. तर सर्वात पहिले जी तुम्ही शॉर्ट फिल्म केली तिचं नाव काय होतं? सर्वात पहिली जी शॉर्ट फिल्म केली तिचं नाव तारपा होती, जी आदिवासी फिल्म फेस्टिवल पुणे पिपने भरवली होती. तर त्या ठिकाणी आमची पहिलीच शॉर्ट फिल्म आणि माझं दिग्दर्शन नवीनच, म्हणजे काही माहिती नसताना मी त्याच्यामध्ये भाग घेतला होता. तरी सुद्धा काम अतिउत्तम झालं होतं आणि नवीन दिग्दर्शन, अनुभव नवीन, त्याच्यामुळे थोडेफार चुका वगैरे होणारच आहे. आणि मित्र कंपनीने मला त्यावेळेस चांगला सपोर्ट केला होता त्या शॉर्ट फिल्मच्या टायमाला. ती शॉर्ट फिल्म बनवत असताना आपल्याला कुठल्या अडचणीचा सामना करावा लागला? अडचणी तर भरपूर आल्या. सगळ्यात पहिली अडचण ही बजेटची असते आणि बजेट त्यावेळेस काहीच नव्हतं. 4 दिवसानंतर शॉर्ट फिल्म फेस्टिवल होतं आणि मला 4 दिवस आधी कळालं होतं. तर मग विषय तयार होता माझ्याकडे. सगळ्यात पहिले जो विषय तयार झाला माझा तारपा नावाचा, तर तो मी रोहिदास मोरे नावाचे आमच्या शिर्डीतले कलाकार आहे त्यांच्याकडे घेऊन गेलो. सिनियर कलाकार आहे ते. तर त्यांना मी कथा सांगितली का आपल्याला तारपा नावाची एक कथा बनवायची, त्याच्यामध्ये तारपकर दाखवायचा, आपल्याला त्याचा जीवन प्रवास दाखवायचा आहे. तर रोहिदास मोरे यांना ती कथा खूप आवडली. त्याच्यानंतर रोहिदास मोरे मला एक विल्डिंग वाले मामा आहे, आयर मामा म्हणून, त्यांच्याकडे घेऊन गेले आणि आयर मामा आणि रोहिदास मोरे आणि एक माझा मित्र गणेश मोरे, जो आपले काकडी या ठिकाणी एअरपोर्टच्या ठिकाणी राहतो. तर असं या तिघांनी मिळून मला सपोर्ट केला. गाडी गणेश मोरेची होती. रोहिदास मोरेनी आणि आयर मामाने मिळून दोघांनी पैसे दिले मला त्या शॉर्ट फिल्मसाठी. आणि त्यानंतर आम्ही ती किरकोळ, आता बजेट किती असते त्यावेळेस माहिती नसतं का शॉर्ट फिल्मला किती बजेट लागत, काय लागत. पहिलंच माझं काम असल्यामुळं प्रॉपर जे टाइम टेबल कसा राहतो, शॉर्ट डिव्हिजन करायचं काहीच माहिती नव्हतं. करायचं म्हणून एक हाऊस तर होती आणि जिद्द होती का आपल्याला या क्षेत्रात उतरायचं आहे. तर मग आम्ही काम केलं. काम अतिउत्तम झालं. रोहिदास मोरे याच्यामध्ये लीडचा रोल केलेला आहे. माझा मित्र गणेश मोरे यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या मुलाचा रोल केलेला आहे.
आणि त्याच्यानंतर मग आम्ही ती पिपला सबमिट केली. पिपला सबमिट केल्यानंतर पिप त्या ठिकाणी पण ती भरपूर आवडली. त्या जे त्याचे परीक्षक आहे त्यांना आवडली. पण त्याच्यात एक कारण असं होतं का आम्ही जो ओरिजिनल मूळ विषय दाखवला तारपा, तो तारपा जो होता तो ओरिजिनल आम्हाला भेटला नाही. आणि आम्ही तो बाटलीचा तारपा तयार केला. त्याच्यात बासरे वगैरे राहते. आदिवासी एक तारपा म्हणजे तारपा म्हणजे एक वाद्य आहे का? आदिवासी वाद्य आहे. ते आदिवासी पारंपरिक वाद्य आहे, खूप जुनं वाद्य आहे. तर तो तारपा बाटलीचा बनवला तर सगळ्या गोष्टी आमच्या व्यवस्थित झाल्या. फक्त तारपा हा नकली असल्यामुळं आमची जी शॉर्ट फिल्मची जी रँक होती ती थोडी कमी झाली. पण विषय त्यांना खूप आवडला होता. चला, या अशा छोट्या मोठ्या गोष्टीतून बरचसं काही शिकायला मिळत असतं. या चुकांनीच माणूस घडत चालत असतो. बरोबर. आता आम्ही तुमच्या वाली चित्रपटाविषयी खूप ऐकलेलं आहे. मित्रांनो, या एपिसोड मध्येच वालीचा आपण छोटासा ट्रेलर आणि पोस्टर दाखवणारच आहोत. तुम्ही बघत असाल स्क्रीनवर. कावळ्या तिला आवडेल का रे ती? माणसाने ना स्वभावावर प्रेम करायचं असतंय, रंगावर नाही. आय लव्ह यू म्हण ना. आय लव्ह यू. सुंदरी सुंदरी सुंदरी, रात चांदण्याची तू परी. तर आम्हाला वालीविषयी जाणून घ्यायचं की वालीचे निर्माते कोण, वालीचे लेखक कोण, दिग्दर्शक कोण, आणि वालीची जी मूळ संकल्पना आहे कथेची ती कशावर आधारित आहे आणि ती लिहिली कोणी? वाली हा चित्रपट आदिवासींवरच आधारित आहे. आदिवासी समाज जो धरणामध्ये राहतो. आता विषय फक्त हा धरणात राहणाऱ्या व्यक्तींचा विषय नव्हता तो. तर धरणामध्ये जे इंग्रज काळामध्ये इंग्रजांसोबत लढणारे व्यक्ती, हा विषय त्यांचा होता, जे इंग्रजांसोबत लढले. आणि ही ज्यावेळेस कथा मी तयार केली त्यावेळेस आमचे कोपरगावला मित्र आहे कुणाल मेढे, मी त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यावेळेस पण बजेटचा प्रॉब्लेम, कारण की या क्षेत्रात सगळ्यात पहिलं नवीन आल्यानंतर आपल्याला कोणी पैसे देत नाही. बजेट तयार कर म्हणजे बजेट देत नाही आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला बजेट तयार करण्यासाठी आपली कारकिर्दी दाखवावं लागते. आपल्याला आपली कारकिर्दी दाखवावं लागते बजेट तयार करण्यासाठी. आणि माझ्याकडं असं अनुभव नव्हता खास, पण तरी मित्र मला चांगला सपोर्ट करायचे. तर ही जी संकल्पना आहे ना, ही माझ्या डोक्यात अशा पद्धतीने आली. ज्यावेळेस मी मुळा डॅम या ठिकाणी एक चित्रपटाच्या लोकेशनसाठी गेलो होतो. तर त्या ठिकाणी मला काही आदिवासी समाज आहे त्या धरणामध्ये राहणारा. तर त्या समाजाची व्यथा अशी आहे का त्या समाजाची आज पण रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, काहींच्या जातीचा दाखला नाही. असे भरपूर नसतात त्याच ठिकाणी, नाही तर भरपूर आदिवासीच्या म्हणजे जे आदिवासी समाज आहे भिल समाज, तर त्यांचे भरपूर असे प्रॉब्लेम माझ्या समोर आले. आणि मला वाटलं की ह्या विषयावर आपण एक कथा आणि एक चित्रपट करायला पाहिजे. आणि मग सर्वात पहिली ती संकल्पना माझ्या मनात आली. मनात आल्यानंतर मी ती कागदावर उतरवली. आणि कागदावर घेतल्यानंतर मी त्या कथेसाठी प्रोड्युसर पाहायला लागलो. ज्यावेळेस मी वाली चित्रपटाची कथा तयार केली, कथा तयार केल्यानंतर मी पोस्ट प्रोडक्शन डिपार्टमेंट मधील कुणाल भाऊ मेढे यांना भेटलो. त्यांना मी ही कथा ऐकवली. त्यांना ती कथा आवडल्यानंतर त्यांनी मला मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर मी
शिर्डीतील आपले डायरेक्टर राज भालेराव सर यांच्याकडे आलो. यांच्याकडं कॅमेरा इक्विपमेंट होते, लाईट सेटअप होता, माईक होते. तर यांना मी माझी कथा सांगितली, तर त्यांना पण ती कथा खूप आवडली आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की विशाल तू काम चालू कर आणि तुला जेव्हा लागन तेव्हा मी मदतीला उभा राहणार. तर राज भालेराव सरांनी मला त्या वाली चित्रपटासाठी खूप मदत केली. मला लाईट सेटअप दिले, कॅमेराचे इक्विपमेंट दिले. त्याच्यानंतर मी मग वाली चित्रपटाला पुढे सुरुवात केली. कसं आहे की आपला उद्देशच हा आहे. माझा स्वतःचा वैयक्तिक उद्देश असा आहे, आपल्या या इंडस्ट्रीमध्ये जेवढे कलावंत आहे किंवा टेक्निशियन्स आहे त्यांना नेहमी सहकार्य करायची माझ्या मनात भावना आहे आणि मी ती करत असतो. काय असतं, आज एक छोटा प्रोजेक्ट करणारा दिग्दर्शक सुद्धा उद्याच्या काळी मोठा चित्रपट करू शकतो. फक्त त्याला थोडासा धक्का, त्याला आपण म्हणतो पुश करायचं असतं. त्याला एकदा जर आपण थोडीशी कॉन्फिडन्स दिला तर तो बरोबर ते सगळे चांगले कामं करू शकतो. त्याच्यानंतर शूटिंगची बाजू होती. हम्म. तर शूटिंगसाठी माझा मित्र आहे नितीन भुतांबरे म्हणून. हम्म. तर हा मुलगा मला म्हणजे आम्ही दोघां मिळून बघत होतो का आपल्याला कुणीतरी ह्या चित्रपटासाठी बजेट गुंतवणूक करेल, आपल्याला म्हणजे त्याच्यामधून आपलं काहीतरी करिअर सुरुवात होईल. तर आम्ही नाशिकला 1-2 ठिकाणी मीटिंगला पण गेलो. त्या ठिकाणी काही व्यवस्थित आम्हाला बहुतेक प्रेझेंटेशन करता नाही आलं किंवा आमची काहीतरी कमकुवतता असं असेल, आम्हाला ते सांगता नाही आलं समोरच्याला का व्यथा काय आहे, कशी काय आहे. तर भरपूर ठिकाणी फिरलो पण काही प्रोड्युसर या वाली चित्रपटाला आम्हाला भेटला नाही. त्यानंतर मग नितीन आणि आम्ही हिरोची पण त्यावेळेस पाहणी करत होतो का आम्हाला हिरो पण पाहिजे नव्हता त्या चित्रपटासाठी. हिरोने वगैरे आम्ही जी लीड हिरोईन आहे ती आम्ही मुंबईची बोलावणार होतो, नंदिनी सोनवणे म्हणून. ती फायनल झाली होती आमची. त्याच्यानंतर मग मी स्वतः नितीनला म्हणलो का नितीन तू एक काम कर, तू स्वतः या चित्रपटाचा हिरो आहे. तर आता हिरो होय म्हणल्यावर त्याला अनुभव नव्हता. नितीनने अजूनपर्यंत पुढेच काम केलेलं नव्हतं आणि तो अचानक थोडा घाबरला का त्याला वाटलं आता हिरो व्हायचं म्हणजे करायचं काय नेमकी. तर मग नितीनला मी थोडी हिंमत दिली का तू हिरो होऊ शकतो पण आपल्याला त्याच्यावर काम करावं लागेल. मग आम्ही नितीनला मी गायडन्स करायला लागलो. त्याला काही सगळ्यात पहिले नवरसचा अभ्यास दिला त्याला मी. त्याच्यानंतर त्याला भरपूर माहिती दिली का ऍक्टिंग कशी करतात, ऍक्टिंग म्हणजे काय, प्रॉपर ऍक्टिंग, मेथड ऍक्टिंग याची भरपूर त्याला माहिती दिल्यानंतर नितीन तयार झाला. आणि नितीन तयार झाल्यानंतर नितीन स्वतः बोलला का विशाल मी शूटिंगची जबाबदारी उचलतो. आणि मग माझ्याकडे काही पैसे पडेल होते आणि नितीनकडे काही पैसे पडेल होते आमच्याकडे. तर आम्ही दोघांनी मिळून मग त्याची वाली चित्रपटाची जबाबदारी उचलली आणि वाली चित्रपटाला सुरुवात केली. अरे वा, म्हणजे निर्माते पण तुम्हीच झाला. निर्माता आम्ही. बरोबर आहे मित्रांनो. काय होतं की आजच्या या युगामध्ये नामवंत दिग्दर्शकालाच निर्माते मिळू शकतात. नवीन दिग्दर्शकाला, नवोदित दिग्दर्शकाला निर्माता मिळणं खूपच अवघड झालेलं गणित आहे. कारण त्याला अनुभव नसतो किंवा त्याच्या पाठीशी मोठी यंत्रणा नसते, पूर्व इतिहास नसतो कामाचा. त्यामुळे लोक थोडंसं इंटरेस्ट दाखवत नाही. पण मी तर हीच विनंती करतो सगळ्यांना, बघा आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवोदित असो, काही कामं केलेली असो, असे चांगले दिग्दर्शक पण येतात. त्यांना पण कामं मिळालीच पाहिजेत आणि कमी खर्चात ते दर्जेदार चित्रपट बनवू शकतात. हरकत नाही. तर माझा पुढील प्रश्न आपल्यासाठी असा होता की वाली चित्रपटामध्ये काही गमती जमती किंवा काही अनुभव आले असेल तर सांगा. वाली चित्रपटात गमती जमती तर खूप झाल्या. त्याच्यातले अनुभव काही चांगले पण आहे, काही वाईट पण आहे. आता चांगले अनुभव असे आहे का ज्यावेळेस मी चित्रपटाला सुरुवात केली, तर सुरुवात केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी लोकेशनच्या वगैरे आम्ही हे घेतले, परमिशन घेतले लोकेशनच्या ठिकाणी. तर मग ज्यावेळेस आम्ही टाइमवर गेलो तर त्या ठिकाणी बंगला असेल एखादा किंवा एखाद्याची शेती असेल, तर सेट हा आपला कमी सेट असल्यामुळं
समोरच्याला वाटत नव्हतं का हे मोठा चित्रपट आहे. बरं सांगताना आम्ही सांगायचो का चित्रपट आहे हा, पण सेट पाहून लोकांना वाटत नव्हतं का हा चित्रपट मोठा असेल. तर काही ठिकाणी आम्हाला परमिशन भेटल्या नाही, तर आम्हाला नाविलाजाने आम्हाला जागा चेंज करावं लागली. जागा चेंज करायची म्हणजे आमचा पुन्हा तो खर्च वाढला पुढं. आणि काही सीन आमचे वड्यांचे होते, धरणामध्ये पासिंगचे होते, वड्यांनी जायचे सीन होते. तर आम्ही एक धरणामध्ये बेट आहे, त्या बेटामध्ये निम्मी युनिट आमची टीम गेली होती आणि निम्मी जी युनिट आहे ही धरणाच्या अलीकडे होती. तर ते बोटींचा जो मालक होता तो बाहेर जायला होता. त्या मालकाच्या मुलांची माझी चांगली मैत्री होती. तर ते मुलं काही कामानिमित्त गावात गेले, तर त्यांचे वडील आले, ते पिणारे होते. ते वडिलांनी त्या वड्या पुढे येऊच दिल्या नाही त्यांच्या, आणि वड्या पुढे येऊ नाही दिल्यामुळं दुपारची वेळ झाली होती, जेवणाची खूप भूक लागली होती आम्हाला. आता बेटात आम्ही एक मध्यभागी बसलेलो आहे, डब्बे ह्या कडाला आहे. तर आम्ही सगळे ते डब्यांची वाट पाहून बसलो होतो का डब्बे कधी इकडे येतील. आणि मग आम्ही मित्राला फोन केला मी का ते तुझे वडील आलेले होते, काही वड्या येऊन नाही देऊ राहिले इकडे. तर मग मित्र आला, त्याने त्याच्या वडिलांना समजून सांगितलं का हे मित्र आहे माझे. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या वडिलांनी परमिशन दिली आणि मग बाकीचे युनिट डब्बे घेऊन आमच्याकडं बेटामध्ये आले आणि तिथून पुढे आमची पुन्हा शूटिंगला सुरुवात झाली. वा वा वा. एकूण किती गाणी आहेत या चित्रपटामध्ये? एकूण दोन गाणे आहे, एक लव्ह सॉन्ग आहे आणि एक देवाचं आदिवासी सॉन्ग आहे. अच्छा. आता हा पहिला चित्रपट आहे वाली. त्याचा ट्रेलर आम्ही नुकताच पाहिला आहे. खूप सुंदर असा ट्रेलर झालेला आहे. गाणंही खूप छान आहे, म्युझिकही खूप दर्जेदार क्वालिटीचं आहे. तर ह्या चित्रपटापासून तुम्हाला काय अपेक्षा आहे? चित्रपटापासून अपेक्षा अशी आहे का आम्ही एक तर सगळ्यात पहिले लो बजेटचा चित्रपट बनवलेला, पण बघताना असं वाटतं समोरच्या का यांनी काम चांगलं केलेलं आहे या क्षेत्रामध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का चित्रपट करण्याचं जे कारण होतं, आमचं जे धोरण होतं का जो आदिवासी समाज आहे या समाजाला त्यांची जो हक्क अधिकार आहे हा मिळाल्या पाहिजे. त्याच्यानंतर आदिवासी समाजाची आता आम्ही जो वाली चित्रपट आहे हा फिल्म फेस्टिवल वगैरे इकडे फिरवणार आहे. मोठमोठे पिप म्हणा किंवा कोलकाता असे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आम्ही सहभाग घेणार आहे. त्यानंतर त्यांची एक वेगळी ओळख तयार होणार आहे. शासनापर्यंत त्यांच्या ज्या सवलती असतील, त्यांना ज्या अडचणी असतील, त्या सगळ्या शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजे. शासनाने त्यांना मदत केल्या पाहिजे. म्हणजे ह्या धोरणाने आम्ही तो चित्रपट तयार केलेला आहे. अपेक्षा अशा आहेत की सर्वात पहिले मी आदिवासी समाजातून येतो आणि आदिवासी समाजामध्ये जो भिल समाज आहे हा आज खूप मागं राहिलेला आहे. तर त्या भिल समाजाची मी व्यथा या चित्रपटात मांडलेली आहे. तर ते भिल जो समाज आहे याच्या भरपूर अडचणी आहे. कोणाचे जातीचे दाखले नाही, रहिवासी दाखले नाही. आज जो भारत आहे तो ग्लोबल इंडियाकडे चाललेला आहे, पण जो आदिवासी समाज आहे भिल समाज तो जाग्यावरच आहे. तर सर्वात आधी हा चित्रपट शासनापर्यंत पोहोचावा. त्याच्यानंतर ते चित्रपट शासनापर्यंत पोहोचून ते आदिवासी समाज आहे जो आदिवासी समाजाच्या ज्या समस्या आहे त्या त्यांच्या निदर्शनात आणून द्यायच्या आहे, जेणेकरून शासन त्याच्यावर त्यांना काहीतरी पाऊल उचलेल, त्याच्यासाठी त्यांना मदत करेल, काही योजना त्यांच्यासाठी राबवतील. आणि दुसरी गोष्ट अशी का हा चित्रपट थिएटर पर्यंत पोहोचल्या पाहिजे, प्रत्येक घरात पोहोचल्या पाहिजे. त्याला आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला पाहिजे, प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला पाहिजे. प्रतिसाद जर चांगला मिळाला तर आम्ही अजून नवनवीन चांगले प्रोजेक्ट घेऊन येऊ. वा, छान विचार. बघा मित्रांनो, विशाल बेर्डे हे स्वतःही एक भिल्ल समाजाचे म्हणजे आदिवासी समाजाचे आहेत आणि त्यांनी त्यांच्या समाजाच्या व्यथा या शासनाकडे मांडायच्या या उद्देशाने हा चित्रपट बनवलेला आहे. आणि इतका सुंदर असा चित्रपट झालेला आहे, त्याला तुम्ही सगळे प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला पाहिजे. आणि ज्या शासनाने ज्या सुखसोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत या समाजासाठी, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने मदत करायला हवी, याच उद्देशाने त्यांनी बनवलं आहे. या फिल्ममध्ये कल्चरही त्या समाजाचं तुम्हाला पाहायलाच मिळेल. मला वाटतं त्या कल्चरवर एक आधारित गाणं पण त्यांनी केलेलं आहे, जे तुम्हाला या ट्रेलर मध्ये पण दिसून येईल.
सर तुमचं भविष्यातील आता काय प्लॅनिंग आहे? कुठला चित्रपट वगैरे काय करतात मला सांगा. सध्या आम्ही OTT साठी काम करत आहोत. आता सध्या आम्ही माळरानातली पेटी ह्या वेब सिरीजवर काम चालू आहे आणि मी पूर्ण वेळ या क्षेत्रासाठी देणार आहे. बर बर बर. छान छान. आता एक खाजगी प्रश्न तुम्हाला विचारतो, जो नेहमी सगळ्या लोकांना विचारत असतो, की या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना कुटुंबाकडून काही लोकांना सपोर्ट मिळतो, काही लोकांना सपोर्ट मिळत नाही. तर तसं तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला सपोर्ट मिळतो का आणि तो कसा? सपोर्ट माझ्या कुटुंबाकडून मला चांगला सपोर्ट मिळाला. माझ्या बायकोने मला चांगला सपोर्ट केला, माझ्या आईने चांगला सपोर्ट केला, माझ्या बहिणींनी चांगला सपोर्ट केला. त्याच्यामुळं घरून तर काही मला विरोध झाला नाही या क्षेत्रात. मी ज्यावेळेस उतरलो या क्षेत्रात, ज्यावेळेस काम चालू केलं, तर मला घरून काही विरोध नाही झाला या क्षेत्रात. मित्रांनो, विशाल बर्डे यांनी एक शॉर्ट फिल्म केली होती सोंग नावाची आणि तिला नुकताच महाराष्ट्र शासनाचा अवॉर्ड भेटलाय. सर आम्हाला जाणून घ्यायचं या सॉन्ग शॉर्ट फिल्म बद्दल, तुम्हाला कुठला अवॉर्ड भेटला काय? सोंग या शॉर्ट फिल्मला आम्हाला नुकताच बिरसा कला संगम या महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम भरला होता. या कार्यक्रमामध्ये आम्हाला सोंग या नावाच्या शॉर्ट फिल्मला तृतीय क्रमांक मिळाला आणि महाराष्ट्र शासनाने आम्हाला रोख रक्कम 1,00,000 रुपये देऊन आमचं नागपूर या ठिकाणी आम्हाला बोलून आमचा सत्कार करण्यात आला. आणि त्यानंतर आम्ही सोंगच्या बरोबर एक डॉक्युमेंटरी पण पाठवली होती, द स्ट्रगल ऑफ लिटल सुपर हिरोज. तर ती डॉक्युमेंटरीचं तिथं ऑफिशियल सिलेक्शन झालं आणि तीच डॉक्युमेंटरी आम्ही गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी पाठवली होती. तर गोव्यामध्ये आम्हाला बेस्ट सोशल इश्यूज नावाचा पुरस्कार मिळाला. वा, छान 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 छान. तुमचं मनापासून अभिनंदन आहे सर, की तुम्हाला एवढे चांगले पुरस्कार भेटले आहेत. ज्या अर्थी तुम्हाला एवढे चांगले पुरस्कार भेटले त्या अर्थी नक्कीच तुम्ही पुढे चांगली प्रगती कराल अशी अपेक्षा आहे. सर मी तुमचा चित्रपट बघितला आहे. तुम्ही स्थानिक कलावंतांना सुद्धा खूप चांगलं वाव दिला आहे. तर स्थानिक कलावंताविषयी तुम्हाला काय वाटतं? स्थानिक कलाकार आहे ना, खूप चांगले कलाकार राहतात, पण त्यांच्यातली कला कशी काढायची हे दिग्दर्शकवर राहतं. जर आपण त्यांना व्यवस्थित गायडन्स केलं तर स्थानिक कलाकार अतिउत्तम काम करतात. आणि त्याचं उदाहरण म्हणून वाली चित्रपट आहे. माझ्या वाली चित्रपटामध्ये जवळजवळ 90% जे कलाकार आहे हे स्थानिक कलाकार आहे. म्हणजे आमच्या शिर्डी म्हणा किंवा काही ज्या ठिकाणी आम्ही शूटिंगसाठी गेलो, म्हैसगाव, साकूर, राऊरी, हे तिथले स्थानिक कलाकार आहे. आणि त्यांनी ज्यावेळेस काम केलं तर ते काम पाहून मला वाटलं नाही का यांनी पहिल्यांदाच काम केलेलं आहे माझ्या चित्रपटामध्ये. अतिउत्तम, सर्वांनी एकदम अतिउत्तम काम केलं. तर विशालजी, माझा पुढील प्रश्न तुम्हाला असा आहे की या क्षेत्रामध्ये बरेचसे चांगले चांगले काही कलावंत नवोदित येऊ पाहत आहेत, तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? नवीन कलाकारांसाठी सल्ला तर माझा असाच असेल की सर्वात आधी काम इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तुम्ही कामाला चांगला वेळ द्या. ऍक्टिंग काय असते याचा चांगला अभ्यास करा आणि मग या क्षेत्रामध्ये उतरा. काय होतं का बरेचसे लोक आपला मित्र करतोय म्हणून आपण पण या क्षेत्रात करू काम, पण असं होत नाही का मित्र करतोय मग आपल्याला पण जमल. तर मित्र करतोय तर आपण त्याच्यापेक्षा चांगलं कसं करू याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. जे अभिनय आहे हा अभिनय आपला नॅचरल कसा वाटन याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि मग या क्षेत्राकडे आपण आल्या पाहिजे. नवीन कलाकारांसाठी हेच माझं सांगणं राहील की तुम्ही वेळेला महत्व द्या. जर वेळेला महत्व दिलं तर हे क्षेत्र तुमच्यासाठी खूप चांगलं ठरेल. तर बघा मित्रांनो, स्थानिक कलावंतांना खूप वाव आणि खूप संधी आहे उपलब्ध. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बरेचसे चित्रपटाचे शूटिंग होतात. मुंबई सारख्या ठिकाणचे लोक सुद्धा येऊन शूटिंग करून जातात. तर इथल्या कलावंतांना मुंबईमध्ये स्थान पुरेसं मिळत नाही. तर मग त्यांनी निदान या नवोदित दिग्दर्शकांच्या हाताखाली चांगलं मार्गदर्शन घेऊन काम करणं गरजेचं आहे. वेळेचं बंधन पाळणं गरजेचं आहे. अलीकडे काही वार्ता अशा कानावर येतात की अमक्या अमक्या डायरेक्टरने एखाद्या प्रोड्युसरला फसवलं, निर्मात्याला फसवलं. नवीन आणि निर्माते नवीनच असतात.
तर नवीन निर्माते फसतात कसे काय, आणि तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय करावं यावर? नवीन निर्मात्यांसाठी सर्वात आधी चित्रपट त्यांनी कशासाठी का करू राहिले ते चित्रपट, हा मेन मुद्दा आहे त्यांच्यासाठी. आणि जर तुम्हाला चित्रपट क्षेत्रात काही माहितीच नसेल, तो सेल कसा करायचा, तो थिएटरला कसा लावायचा, कारण की हे निर्मात्याचं काम असतं. डायरेक्टरचं काम असतं का तुमच्यापर्यंत प्रोजेक्ट कसा तयार होईल, चांगल्यात चांगला प्रोजेक्ट कसा तुमच्यापर्यंत तयार करायचा आणि तुम्हाला प्रोजेक्ट द्यायचा. आणि निर्माते जे नवीन असतात यांना काही माहिती नसते या क्षेत्रामध्ये, आणि माहिती नसल्यामुळं या क्षेत्रामध्ये फसवणूक त्यांची जास्त होते. तर ज्याला निर्मिती म्हणून या क्षेत्रात उतरायचंय, तर सर्वात आधी त्यांनी या क्षेत्राची पूर्ण माहिती काढून घ्या का फिल्म क्षेत्र हे कसं असतं, त्याचे काही नियम अटी शर्ती काय असतात, त्याच्यानंतर तो रिलीज कसा करायचा, तो चॅनलला कसा द्यायचा, त्याचं प्रमोशन कशा पद्धतीने करायचं, या सगळ्या गोष्टी पहिले नवीन निर्मात्यांनी माहिती करून घ्यायला पाहिजे आणि मग या क्षेत्रात उतरल्या पाहिजे. अलीकडे नवोदित कलाकारांची फसवणूक होते, नवोदित निर्मात्यांची पण फसवणूक होते. काही लोक पुरस्कार पैसे देऊन वाटतात. असं बहुतांशी तक्रारी आमच्या जवळ आलेल्या आहेत. तर तुम्हाला काही तसा वाईट अनुभव आलाय का? नाही, अजूनपर्यंत आम्ही म्हणजे पैसे घेऊन तर कुठं काही पुरस्कार आम्ही घेतलेला नाहीये. जे पुरस्कार भेटलेले ते आम्हाला सगळे बाहेर राज्यात किंवा सरकारने, महाराष्ट्र सरकारने, त्याच्यानंतर कोलकाता, नुकतंच आमचे दोन मागच्या महिन्यात आम्हाला कोलकाता या ठिकाणी पुरस्कार भेटला. आणि जे पैसे घेऊन पुरस्कार घेतात ना, पैसे देऊन पुरस्कार घेतात ना, तर त्या कलाकारांसाठी मी एकच सांगू इच्छितो की पैसे देऊन पुरस्कार घेण्यापेक्षा आपलं काम किती चांगलं होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की पैसे देऊन आपण जर पुरस्कार घेतला तर त्या पुरस्काराला काही व्हॅल्यू राहत नाही, का तो पुरस्कार आपल्या कामासाठी राहतो. जर आपण आपल्या कामाकडे लक्ष नाही दिलं आणि पुरस्कार घ्यायचा, आपल्याला कॉल येतो का बुवा आम्ही तुमच्या अशा अशा ठिकाणी निवड केलेली आहे, तुम्हाला यावं लागेल, आम्ही तुम्हाला पुरस्कार देतोय, तर तुम्हाला 1500 किंवा 2000 काय असेल ते पैसे भरून तुम्हाला पुरस्कार घ्यायचा आहे. आणि नवीन कलाकार लगेच खुश होतात आणि चालले जातात. पण मग मी त्या कलाकारांसाठी एक सांगू इच्छितो की त्या त्या पुरस्कार घेऊन त्याचा फायदा काय होणार आहे. तुम्ही खरंच त्या लेवलचं काम केलं का? जर केलं असेल म्हणजे तो पुरस्कार देणारे व्यक्ती, हे व्यक्ती तुम्हाला वेगळ्या ठिकाणी भेटतील. ते त्यांचं एक प्लॅटफॉर्म राहतो, तो प्लॅटफॉर्म तुम्हाला वेगळ्या ठिकाणी भेटेल. आणि खरंच काम जर चांगलं केलं तर पैसे देऊन पुरस्कार घेण्याची गरज आपल्याला पडत नाही. बघा किती छान त्यांनी सांगितलेलं आहे. काय होतंय की वारंवार हा प्रश्न उपस्थित करण्यामागचा हेतू हाच आहे की अहिल्यानगर सारख्या ठिकाणी या घटना सर्रास घडत आहेत. या विरोधात कोणी आवाज सुद्धा उठवत नाही. सर, या क्षेत्रामध्ये असंख्य ठिकाणी असं घडत आहेत की कलाकारांची फसवणूक होणं, पुरस्कार देऊन पुरस्कार देणं. पण मला असं वाटतं की पुरस्कार देणाराही तेवढा पात्रतेचा पाहिजे आणि पुरस्कार घेणाराही तेवढाच पात्रतेचा पाहिजे. काय होतं मित्रांनो, पुरस्कार घेऊन तुम्ही फक्त ट्रॉफी घरी घेऊन जातात, पण तुम्हाला काम प्रत्यक्षात मिळत नाही. काम जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष शूटिंगच्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. अशा चांगल्या डायरेक्टरांना भेटणं गरजेचं आहे. ते तुम्हाला नक्कीच स्थानिक लोकांना वाव देतील. कोणताही कलाकार असो, स्थानिक असो, परजिल्ह्यातला असो, त्याला ते जरूर काम देतील. नवोदित कलाकारांनी चांगल्या मार्गदर्शनासाठी यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकतात. मुळात हा प्लॅटफॉर्म आपण यासाठीच बनवलेला आहे की सर्व कलावंत आणि तंत्रज्ञ एकत्र या ठिकाणी मिळतील आणि एकमेकांचं सहकार्य करतील. आजकाल हे पण पाहायला मिळतं की म्हणजे मराठी इंडस्ट्रीचीच ती खंत आहे. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असंख्य कलावंत आहे, दिग्गज तंत्रज्ञ ज्ञान आहे, पण ते एकमेकाला सहकार्य करत नाही. विशेष करून अहिल्यानगरमध्ये असं जाणवतं. याबद्दल तुम्ही काय सांगाल? या क्षेत्रात काम करायचं म्हणलं ना तर एकमेकाला सहकार्य केलंच पाहिजे. आणि अहिल्यानगरमध्ये बरोबर सर बोलल्यात, बरोबर आहे बोलला, तर
कुणी एकमेकाला सहकार्य करत नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक जण हा या क्षेत्रात आल्यानंतर एक स्वतःला वेगळ्या लेवलचा समजतो आणि त्याचा तो इगो त्याला आड येतो का बाबा मी यांच्यापेक्षा मोठा व्यक्ती आहे, मी का जावं याच्यात. असं या अहिल्यानगरमध्ये भरपूर ठिकाणी मला पाहायला मिळालेलं आहे. कलाकारांच्या बाबतीत म्हणा, तंत्रज्ञान, कॅमेरामॅन, या सगळ्या गोष्टीत मला अनुभव आलेला आहे या गोष्टीचा. काय होतं की एखाद्या नवोदित कलाकाराने किंवा टेक्निकल माणसाने छोटे मोठे थोडे काम जरी केले तर त्याच्या डोक्यात ती हवा घुसते आणि तो अहंकारी बनतो. त्याला वाटतं आजचा सुपरस्टार मीच आहे. पण याच्याने काय होतं, तो जमिनीला पाय लावून ठेवत नाही. तर बघा, यावर तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. आपल्या डोक्यात हवा जाऊन दिली नाही पाहिजे. काम करायचं म्हटल्यानंतर आपल्याला असंख्य कामं करावं लागतील, तेव्हा जाऊन आपण चांगला सुपरस्टार बनतो. आणि सुपरस्टार झाल्यानंतरही पाय आपले जमिनीलाच लागले पाहिजेत, आपण अहंकारी बनलं नाही पाहिजे. हा मोलाचा सल्ला विशाल बर्डे यांनी दिलेला आहे. विशाल सर, तुम्ही या क्षेत्रात 9 वर्षापासून आहात. सध्या मराठी इंडस्ट्रीची परिस्थिती तुम्हाला चांगली ठाऊक आहे. अलीकडे अशी वार्ता आहे की मराठी इंडस्ट्री चांगली चालत नाही, चित्रपट चांगल्या स्वरूपात चालत नाही. तर तुम्हाला काय वाटतं की मराठी इंडस्ट्रीमध्ये कुठले बदल घडायला हवेत? मराठी इंडस्ट्री चालायचा एक म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये जे पहिले चित्रपट येत होते तर त्या लेवलचे चित्रपट आता कमी प्रमाणात येतात. आणि दुसरी गोष्ट अशी का ज्यावेळेस चित्रपट तयार होऊन येतो तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही. थिएटरला लागून तो काढला जातो. आता त्याच्यामध्ये दिग्दर्शन, रायटर त्यांची कमतरता असेल किंवा इतर टेक्निकल प्रॉब्लेम. पण माझ्या म्हणण्यानुसार जे मला वाटतं तर असं आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये लिखाणावर काम केलं पाहिजे. नवीन नवीन दिग्दर्शकांनी, नवीन लेखकांनी लिखाणावर, त्याच्यानंतर कथा मांडण्याचं जे स्वरूप आहे, उदाहरणार्थ सैराट चित्रपट घ्या, फॅन्ड्री घ्या, त्याच्यानंतर जोगवा, असे भरपूर चित्रपट जे अतिउत्तम चित्रपट झालेले. तर ज्यावेळेस ते चित्रपट लोक बघतात ना तर त्यावेळेस ग्रामीण चित्रपट, ग्रामीण जे प्रेक्षक आहे त्यांना तो चित्रपट आपल्यासा वाटतो. आणि बहुतेक जो चित्रपट चालतो ना तो ग्रामीण लोक जर एकदा थिएटरकडे वळाले का हा तो चित्रपट सुपर डुपर हिट होऊन जातो. तर चित्रपटाची कथेची मांडणी आणि दिग्दर्शन याच्यामध्ये बदल करायला पाहिजे ना आपण. आता याची सुरुवात आम्ही केलेली आहे. तुम्ही महाराष्ट्राच्याच भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये लोककला ही खूप म्हणजे प्राचीन आहे. लोककला आदिवासी लोकांची पण आहे, बहुरूपी असेल, वासुदेव असेल, असे असंख्य वेगवेगळ्या प्रकारची लोककला आहे. पण तुम्हाला असं कुठं वाटतंय का ही लोककला हळूहळू कमी होत चाललेली आहे? हो, काही ठिकाणी ही लोककला कमी होत चाललेली आहे आणि आमच्या टीमचा नेहमीचा हाच प्रयत्न आहे की लोककला ही जिवंत राहिली पाहिजे. त्याच्यावरच आम्ही सध्या आमचं काम चालू आहे. आणि उदाहरण आता आदिवासी समाजातील भिकला दांडे जे तारपा वादक आहेत त्यांना नुकताच राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार मिळाला. हो हो, त्यांनी त्यांची संस्कृती जपून ठेवली, त्यामुळे त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. काही लोक संस्कृती जपतात पण काही लोक जपत नाही. हळूहळू ती संस्कृती नष्ट होत चाललेली आहे. धन्यवाद विशालजी, तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली. विशालजी, तुम्हाला आमच्या कार्यक्रमामध्ये येऊन कसं वाटलं? मला या कार्यक्रमामध्ये येऊन खूप बरं वाटलं आणि खूप चांगलं वाटलं. ज्यावेळेस मला राज सरांनी बोलावलं या कार्यक्रमासाठी तर मला खूप चांगलं वाटलं का बाबा हा जो कार्यक्रम आहे टी विथ स्टार हा नवनवीन कलाकारांसाठी एकदम अतिउत्तम कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन कलाकारांना चांगले चांगले दिग्दर्शक, चांगले रायटर, चांगले लेखक, चांगले कामगार, या ज्या टेक्निकल टीम याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाला तुम्ही चांगला सपोर्ट करा आणि
चांगले लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, हे होते आपले विशाल बर्डे सर. त्यांचा जीवन प्रवास आपण ऐकलात, पाहिलात. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये हा स्ट्रगल हा ठरलेलाच असतो. तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आमच्या तनुश्री मूव्हीज प्रस्तुत टी विथ स्टार या कार्यक्रमाच्या टीम कडून तुमचा हा सत्कार केला जातोय. तर अशाच नवनवीन निर्माते, लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांना आपण भेटणार आहोत पुढील एपिसोडमध्ये. तर चला, तोपर्यंत मी राज भालेराव आपल्या सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये टी विथ स्टार.